नमस्कार. आज आपण बनवणार आहोत लहान मुलांना आवडणारे अगदी हेल्दी असे ज्वारीच्या पिठाचे आणि गव्हाच्या पिठाचे स्नॅक्स. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप गव्हाचं पीठ आणि त्याचबरोबर 1 कप ज्वारीचं पीठ. कोणत्याही कपाने किंवा वाटीने तुम्ही याला मोजून घेऊ शकता. दोन्हीही समप्रमाणात आपल्याला घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत जे मसाले. 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं आणि 10 ते 12 काळी मिरी आहेत, जी आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहेत आणि त्याचं जे पावडर आहे ते यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि चवीनुसार मीठ यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर याला आपण छान मिक्स करून घेऊ आणि यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अगदी पाव वाटी इतकं गरम तेल. गरम तेलाने आपल्या ज्या स्नॅक्सला आहे तो क्रंचीनेस येतो आणि आपल्या स्नॅक्समध्ये तेल अजिबात राहत नाही. अशा प्रकारे पूर्ण तेल आपल्याला या पिठाला लावून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. आणि अगदी पाव चमचा इतकी चटणी किंवा लाल तिखट तुम्ही यामध्ये टाकू शकता जर तुमच्याकडे खूप लहान मुले नसतील. लाल तिखटने आपल्या ज्या स्नॅक्सला खूप छान चटपटीत अशी चव येते. आणि कलरसाठी आपल्याला हळद पावडर टाकायचं आहे अगदी पाव चमचा. याला दोन्हीला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून याला घट्ट असा उंडा मळून घ्यायचा आहे. जसं आपण पुरीला किंवा शेव बनवण्यासाठी मळून घेतो अशा प्रकारचा उंडा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे. हे बघा, इथे हा मळून झालेला आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे 20 मिनिटासाठी. 20 मिनिटं झालेली आहेत आणि जो आपला उंडा आहे तो खूप छान मऊ झालेला आहे, खूप छान मुरलेला आहे आणि याला आपण शेव बनवण्यासाठी तयार करून घेऊ. तर सगळ्यात पहिल्यांदा एक जी साचा असतो शेवचा ते यामध्ये मी टाकलेला आहे आणि यामध्ये आपल्याला एक छोटीशी लादी आहे उंड्याची ती टाकायची आहे आणि याला आपण काढून घेणार आहोत. खूप सोपं आहे, कोणीही बनवू शकते याला. तर याला मी अगोदर झाऱ्यामध्येच पाडून घेणार आहे. तुम्ही याला गरम तेलामध्येही डायरेक्ट सोडू शकता जसे की आपण शेव सोडतो तसे, पण गरम तेलाची वाफ आपल्या हाताला लागू नये म्हणून मी इथं अगोदरच झाऱ्यावर पाडून घेत आहे याला. असेही खूप छान बनतात. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही याला काढून घेऊ शकता आणि याला तळून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी तेल अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल गरम झालेलं आहे आपलं आणि यामध्ये आपण सोडू या तेलामध्ये या काटे शेवला किंवा आपल्या या स्नॅक्सला. अशा प्रकारे अगदी खूप कडक तेलातही नाही, साधारण मीडियम तेलात आपल्याला सोडायचं आहे आणि अगदी 5 ते 7 मिनटं मीडियम गॅसवर याला तळून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. याच्यातले तेलाचे जे बुडबुडे आहेत ते अगदी कमी होतात, ज्याने आपल्याला समजतं की हे तळून झालेले आहेत. तुम्ही जर याला कच्चं ठेवलं तर ते वाकस होतात थोड्या वेळानंतर आणि याला तुम्ही 15 ते 20 दिवस सहज स्टोअर करू शकता हवाबंद डब्यामध्ये. तर आपला जो एक स्नॅक्स आहे तो झालेला आहे. आता दुसरा स्नॅक्स कसा बनवायचा, तर एक लादी घ्यायची पोळीसारखी, पोळी बनवतो तशी, आणि याला लाटून घ्यायचं आहे. एक पोळीचा आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी पातळसर आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे. खूप जास्त जाड ठेवायचं नाही आणि याला आपल्याला ट्रायंगल असे शेप देऊन कट करून घ्यायचं आहे. चाकूला तेल लावून घेतलेलं आहे मी आणि जे साईडचे जे असे उरलेले पार्ट आहेत ते काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे
आणि बाकीच्या ज्या पोळीला आहे आपल्याला चांगला शेप द्यायचा आहे ट्रायंगलचा, तर अशा प्रकारे मी कट करून घेत आहे. तुम्ही बघू शकता. तर याला अशाच प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. वेगवेगळे आकार असले स्नॅक्सला तर मुलं खूप आवडीने खातात. तर हे 2-3 प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. नक्की ट्राय करून बघा आणि मला खात्री आहे की तुमच्या मुलांना हे नक्की आवडतील आणि खायला खूप जास्त चटपटीत होतात आणि बनवायलाही खूप सोपे आहेत. अगदी अर्ध्या ते पाऊण तासामध्ये बनवून तयार होतात. तर हे मी पूर्ण बनवून घेतले आहेत ट्रायंगल्स. तर याला तळून घेऊयात. तर मीडियम गॅसवरच आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. ते सगळे मी याच्यात एकदाच तळून घेणार आहे. अगदी मीडियम गॅसवर आपल्याला खरपूस असे हे लाल तळून घ्यायचे आहेत. अगदी पांढरे ठेवायचे नाहीत, नाही तर थोड्या वेळाने ते क्रंची लागणार नाहीत, ते वाकस होतील, नरम होतील. म्हणून तळताना नक्की काळजी घ्यायची आहे की त्याला आपल्याला लाल होईपर्यंत तळायचं आहे. आणि तसंच मी दुसऱ्या प्रकारचेही बनवून घेणार आहे. तर याला मी जो आपलं नोझल असतं, सर्कल कोणतंही नोझल असतं त्याने असे कट पाडून घेतलेले आहेत एका पोळीला बनवलेल्या. आणि याला आपल्याला अशा प्रकारे झाऱ्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला तळून घ्यायचं आहे. तर हे थोडासा वेळ लागतो, पण छान लागतात, खूप छान लागतात हेही. ते अशा प्रकारे मी पूर्ण पोळीला हे असे सर्कल टाईपचे स्नॅक्स बनवून घेतलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता हे एका पोळीमध्ये इतके झालेले आहेत. याला आपण तळून घेऊयात. त्याला तेलात सोडलेलं आहे मी. आणि हे बघा, यालाही खूप चांगलं लाल होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे, ज्याने ह्याचा क्रंचीनेस चांगला राहील. हे बघा, अशा प्रकारे हे तळून झालेले आहेत. अगदी मीडियम गॅसवर हे तळून घेतलेले आहेत मी. आणि यालाही काढून घेऊयात आपण एका प्लेटमध्ये. दिसायलाही खूप सुरेख दिसत आहेत. वेगवेगळे प्रकार बनवले की मुलांनाही खूप आवडतात खायला.